नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत आता पदभरती निघालेली आहे. ही भरती खूप महत्त्वाची असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत आधार सुपरवायझर या पदाकरता जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर सुद्धा लिंक देत आहे. तुम्ही ती पडून नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून माझी व्हिडिओ बघतात. त्या जिल्ह्यामध्ये ज्या नवीन भरती येईल त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन. तर बघा, स्क्रीनमध्ये तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा ही 2026 असणार आहे. बघा, परीक्षा घेणारी संस्था असणारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. परीक्षेचं नाव असणारे महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2026. परीक्षेचा स्तर हा राज्यस्तरीवरती असणार आहे. त्यानंतर बघा, येथे एकूण पदे असणार आहेत 79. यामध्ये ग्रुप अ आणि ब चे येथे पदे असणार आहेत. यामध्ये अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. तर बघा, आता यामध्ये कोणकोणते पदे असणार आहेत आणि कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहेत. तर बघा उप मुख्य कार्यकारी अधिकारी व गट विकास अधिकारी वरिष्ठ श्रेणी या पदाकरता 13 जागा रिक्त असणार आहेत. सहाय्यक संचालक या पदाकरता 32 जागा रिक्त असणार आहेत. हे ग्रुप अ चे पदे असणार आहेत व ग्रुप ब ची बघा पदे असणार आहेत. सहाय्यक गट विकास अधिकारी 30 जागा रिक्त आहे. उद्योग अधिकारी या पदाकरता एकूण 4 जागा रिक्त असणार. अशा मिळून 79 पदांची पदभरती घेतली जाणार आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला ॲप्लिकेशन फी किती द्यायची आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी 544 आणि मागासवर्गीय EWS दिव्यांग आणि अनाथ यांच्याकरता 344 ही असणार आहे. बघा, निवड प्रक्रिया काय असणार आहे. पहिल्यांदा तुमची पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर तुमची मुख्य परीक्षा आणि त्यानंतर तुमची मुलाखत येथे घेतली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता बघा तुम्हाला काय लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी घेणे आवश्यक असणार. ती कोणत्याही फील्डमधली असेल तरी चालणार आहे. वयमर्यादा बघा, तुम्हाला 18 ते 38 वर्षापर्यंत वयमर्यादा असणार आहे. इतर अट बघा, मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक असणार आहे. बघा मित्रांनो, असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकतात. तर सर्वप्रथम बघा, तुमच्याकडे फोटो असणे आवश्यक असणार आहे. सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, डोमासाईल. त्यानंतर बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं 10वीचं 12वीचं त्यानंतर तुम्ही जे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. तरच तुम्ही येथे अप्लाय करू शकतात. तर बघा, जे नोटिफिकेशन आहे ते केव्हा आलेलं आहे. तर बघा, नोटिफिकेशन हे 24 डिसेंबर 2025लाच आलेलं आहे व अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 31 डिसेंबर 2025 पासून चालू होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2026 असणार आहे. फी भरण्याचा अंतिम कालावधी हा 23 जानेवारी 2026 असणार आहे आणि तुमची जी पूर्व परीक्षा होणार आहे ती 31 मे 2026 होणार आहे. तुमची जी मुख्य परीक्षा असेल ती ऑक्टोबर 2026 होऊ शकते. डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक झालं त्याची ऑफिशियल PDF लिंक दिलेली आहे. जे कोणी पण या बससाठी पात्र असेल त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.